नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रथम स्वप्न बघणे गरजेचे असल्याचे मत महापौर चंचला कोदरे यांनी व्यक्त केलं. पुणे महानगरपालिकेतील सेवक खंडू उर्फ राजकुमार जाधव यांच्या स्वप्न या कविता संग्रहाचे प्रकाशन महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर, साहित्यिक उद्धव कानडे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, कामगार सल्लागार अधिकारी नितीन केंजळे आदी उपस्थित होते. कोदरे म्हणाल्या, प्रत्येक जण आपापली स्वप्न जपत उद्याच्या आशेवर जगत असतो. आपली ध्येय साध्य करण्यासाठी प्रथम स्वप्न बघणे गरजेचे आहे. आपल्याच पालिकेतील एक कर्मचारी आपल्या कवितेच्या माध्यमातून एक स्वप्न बघतोय आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय. ही महापौर म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. श्रमजीवी कर्मचाऱ्यांमध्ये लेखणी घेणारे फारच कमी लोक आढळतात. दारूची बाटली न घेता आपल्या कवितांच्या माध्यमातून स्वप्न रंगवणारा हा राजकुमार आहे, अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जाधव यांनी कविता संग्रहातील कवितांचे वाचन केले. पुणे महापालिकेच्या तिजोरीत 112 कोटींचा एलबीटी जमा झाला आहे, अशी माहिती एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी दिली. जकातीच्या तुलनेत स्थानिक संस्था करातून सलग दुसऱ्या महिन्यात पालिकेला अधिक महसूल प्राप्त झाला आहे. नोव्हेंबरचा सुमारे 112 कोटी रुपये एलबीटी पालिकेच्या खात्यात जमा झाला असून नोव्हेंबर अखेरीस जकातीच्या तुलनेत एलबीटीची तूट अवघी 2 कोटी राहिली आहे. एप्रिलपासून शहरात एलबीटी लागू झाला. सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये एलबीटीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पालिकेचे बजेटही कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे पालिका आयुक्तांनीही बजेटला कात्री लावली होती. परंतु ऑक्टोबरमध्ये एलबीटीच्या महसुलात भरघोस वाढ झाली होती. हाच ट्रेंड नोव्हेंबरमध्येही कायम राहिला असल्याने गेल्या वर्षीच्या जकातीच्या उत्पन्नापेक्षा अधिकचे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले आहे. नोव्हेंबरचा 112 कोटी रुपये एलबीटी पालिकेला मिळाला असून या महिन्यातील गेल्या वर्षीचे जकातीचे उत्पन्न सुमारे 100 कोटी रुपये होते, अशी माहिती एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी दिली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पैशापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी कला जोपासा, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केली. रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ शिल्पकार DS खटावकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते कलानिधी कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक आनंद जोग, सुधाकर चव्हाण, फाउंडेशनच्या संचालिका चित्रा मेटे, रावसाहेब गुरव यावेळी उपस्थित होते. डॉक्टर अवचट म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा आणि व्यावसायिकतेमुळे यशस्वी होण्यासाठी आपण मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेत आहोत. कलेच्या क्षेत्रातही केवळ पैशांसाठीच आज निर्मिती होत असल्याची खंत व्यक्त करतानाच पैशांसाठी नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी कला जोपासा, अशी भावना अवचट यांनी व्यक्त केली. मार्केटिंगच्या आजच्या युगात कलाकारही प्रसिद्धी आणि पैशांच्या मागे धावत आहेत. त्यामुळे केवळ यशस्वी होण्यासाठी जगायचे ही मानसिकता मुलांच्या मनावर ठसवली जात आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता कलाकाराची नव्हे तर व्यावसायिकाची तयार होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मंगेश तेंडुलकर म्हणाले, अपघाताने मी व्यंगचित्रकार झालो. या क्षेत्रामध्ये मी भटक्या विमुक्त कलाकाराप्रमाणे विहार करतो. त्याच्या सवलती मी कधी घेतल्या नाहीत, परंतु परिणाम मात्र भोगले. भाषेप्रमाणे सर्व भावना चित्रांमधून सहज व्यक्त करता येतात. त्यामुळे ही भाषा मला अधिकच जवळची वाटते, असेही ते म्हणाले. यावेळी ल.म. कडू यांना कलानिधी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिसरे सांस्कृतिक ऑलिम्पियाड दिनांक 26 ते 29 डिसेंबर दरम्यान दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे ग्लोबल काउन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर आणि दुबई कम्युनिटी थिएटर अँड आर्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे तिसरे सांस्कृतिक ऑलिम्पियाड दिनांक 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक संघाचे हेमंत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ऑलिम्पियाडमध्ये देशाच्या 18 राज्यातील 470 कलाकारांसह दक्षिण आफ्रिका, अमेरिका, कतार, संयुक्त अरब या देशातील कलाकारही सहभागी होत आहेत. यामध्ये बहुभाषिक लघुनाट्य, शास्त्रीय नाट्य, पारंपरिक लोकनृत्य, पाश्चात्य नृत्य, गायन, वादन अशा 27 कला प्रकाराचा समावेश आहे. भारतीय कलाकारांचा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नवोदित कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विविध कलाविचार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि त्यामार्फत शांती, विश्वबंधुत्वाची भावना वाढीला लागावी यासाठी या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आल्याचे हेमंत वाघ यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने श्री साई पालखी स्नेह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पहाटे 5 ते सायंकाळी 5 पर्यंत चाललेल्या या स्नेह मेळाव्यात हजारो साई भक्तांनी साई पादुकांचे दर्शन घेतले. यानिमित्त श्रींची काकड आरती, साई पादुकांना महाअभिषेक, साई सच्चारी सामुदायिक पारायण, साई सत्यव्रत महापूजा, श्री साई कथा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्तसेवक तुकाराम भाऊ आणि साई मोटर स्कूलचे विजय दुग्गल यांना श्री साई जीवनगौरव पुरस्कार साई भक्त बी विजय कुमार आणि मोहम्मद रफिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे कार्यकारी अधिकारी अजय मोरे, माजी विश्वस्त सुरेश वाबळे, दास इनामदार, द्वारकानाथ जालान, बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे, साई पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष मंदार शहाणे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार तमाम साई भक्तांचा असल्याचे यावेळी पुरस्काराला उत्तर देताना तुकाराम भाऊ आणि विजय दुग्गल यांनी सांगितले. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रामध्ये बहुमोल योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना यंदाचा ऋग्वेद भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने 29 डिसेंबर रोजी सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या संचालिका डॉक्टर शुभांगी बौलीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख डॉक्टर शन्ना नवल गुणकर यांनी दिली. डॉक्टर प्रल गावडे, मुरलीधर देशपांडे, चंद्रशेखर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा 60वे वर्ष आहे. संस्थेतर्फे यंदा सावनी कुलकर्णी यांना संगीत पुरस्कार, वेदमूर्ती शेंडे शास्त्री यांना ऋग्वेद पुरस्कार, सचिन इंगळे यांना संगीत सेवा पुरस्कार, मोहन शेडे यांना सरस्वती गणेश पुरस्कार, ज्योती पठानिया यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार तर सारंग कुलकर्णी यांना विज्ञान संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जादूटोणा विरोधी कायदा केवळ महाराष्ट्रापुरता न राहता तो राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा निर्धार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. साने गुरुजी सभागृहामध्ये अनिसच्या पुणे शाखेच्या वतीने जादूटोणा विरोधी कायद्यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्याध्यक्षा ॲडव्होकेट मनीषा महाजन, जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कांकरिया, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी उपस्थित होते. जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाल्याने कार्यकर्त्यांचे काम कमी झाले नसून ते वाढले आहे. अनिष्ट अघोरी प्रथांमुळे शोषण झाल्यावर त्रयस्थ व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करू शकत नाहीत. त्यामुळे शोषणाविरोधी तक्रार करण्यासाठी पीडित व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे सांगून डॉक्टर कांकरिया म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कायदा झाला म्हणून कार्यकर्त्यांनी स्वस्थ न बसता अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची देश पातळीवर गरज असून त्यासाठी लढा उभारावा लागणार आहे. हा कायदा श्रद्धा, उपासना आणि धर्माच्या विरोधी नाही. अनिष्ट अघोरी प्रथांच्या आधारे समाजाचे शोषण करणाऱ्या बुवाबाबांच्या विरोधात आहे, असे ॲडव्होकेट मनीषा महाजन यांनी सांगितले.
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। हॉकर्स पॉलिसी विरोधात 26 डिसेंबर रोजी शहरातील सर्व हातगाडी पथारी स्टॉलधारक एक दिवसाचा बंद पाळणार आहेत। बंदच्या दिवशी मंडई येथील टिळक पुतळा ते महापालिका भवन या मार्गावर मोर्चाही काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पतारी हातगाडी व्यावसायिक सेनेचे अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील काही महिन्यात पुण्यात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। त्यानुसार शहरातील 45 रस्ते नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर केले असून त्यांच्यावर अन्यायकारक शुल्क लादण्यात येणार आहे। या अन्यायाच्या विरोधात बंद पाळला जाणार आहे, असे क्षीरसागर म्हणाले। विद्यार्थिनींनी नर्सिंग क्षेत्राची निवड करावी असे मत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद राजहंस यांनी व्यक्त केले। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भाऊबीज निधीचे क्रेडाईचे अध्यक्ष ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक हेमंत नाईक नवरे यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर स्नेहलता सहस्त्रबुद्धे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजहंस उपस्थित होते। डॉक्टर आरती राजहंस, प्राध्यापक ND पाटील, रवींद्र देशपांडे, कुंदा नेने, शशिकांत ठाकूर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। राजहंस म्हणाले, संस्थेच्या वतीने दीर्घकाळ हा उपक्रम राबवण्यात येत आहे, त्याला नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे। या उपक्रमांची आजही नितांत गरज आहे। रुग्णसेवा ही समाजाची सेवा ठरते। नर्सिंग क्षेत्रात नोकरी आणि सेवा करण्याची संधी असल्याने विद्यार्थिनींनी या क्षेत्राची निवड करावी। भाऊबीज निधी ही अफलातून कल्पना असल्याचे सांगून नाईक नवरे म्हणाले, कायद्याने सक्ती केली तर त्यातून पळवाट शोधली जाते, मात्र सेवाभावी वृत्तीतून काम करण्यास अनेक लोक पुढे येतात। आम्हालाही या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल। शेतकरी पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी 2 गुंठे जमीन काढून ठेवावी, तसे केल्यास स्त्री शिक्षणाची स्थिती सुधारेल, असेही नाईक नवरे यांनी यावेळी नमूद केले। जास्त निधी गोळा करणाऱ्या विद्यार्थिनी आणि स्वयंसेवकांचा पारितोषिक देऊन यावेळी सत्कार करण्यात आला। अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे 47वे अधिवेशन 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत सुभाषचंद्र बोस सैनिक विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे। कथामालेचे अध्यक्ष मनोहर घारे यांनी ही माहिती दिली। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे। यावेळी माजी आमदार JU नाना ठाकरे, मिलन म्हेत्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। 29 डिसेंबर रोजी संस्कारांची जबाबदारी पालकांची की शिक्षकांची या विषयावर रेणू गावस्कर यांचे व्याख्यान होणार आहे। त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळेत कथामाला आणि समविचारी संघटनांचे सहकार्य या विषयावर परिसंवाद होणार आहे। 30 डिसेंबर रोजी शोभायात्रा आणि बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची।